सो आता आपण आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी। वाजले 5 वाजता उठले, पण अजून काही तयारी झाली नाही सीआरची। सीआर म्हणजे ओमकार दुसरावाला, अजून ते हेच चालू आहे बघा। ही अजून हाफ पॅन्टवरतीच आहे। थोडी सिनेमॅटिक्स तुम्ही बघितले असेल, पण अजून याची तयारी आहे। अजून हा रेडी नाही, हा अजून रेडी होतोय। सगळ्यात पहिले हा रेडी झालाय, नंतर मग अद्वैत आणि मग मी। पण जो घरवाला काय अजून रेडी झाले नाही। थोड्या वेळातच आम्ही निघायचा प्लॅन करतोय आणि तुम्हाला डायरेक्ट तो सीन दाखवतो। प्रयत्न करतो। पॅकिंग वगैरे झालेली आहे। ही कॅमेराची बॅग आहे स्पेशल, ही माझी बॅग, ही सीआरची बॅग आणि केतनची बॅग। अद्वैतची बॅग इकडे आहे आणि अद्वैत पण इकडे आहे। सो फायनली गाडीमध्ये बसलो आम्ही सर्व। गाडी लोड आउट झाली, मागे सगळी सामानं भरलेली आहेत आणि गेटच्या बाहेर निघालो आहे। मी आता ड्राईव्ह करतोय म्हणून मी जास्त ब्लॉगिंग नाही करतो ना। बाकी निघूया। गणपती बाप्पा मोरया मोरया, मंदिर मामा की जय। ओके गाईस, फॉलो करूया आता। सो गाईज मी सध्या पुढे बसलोय कारण मी ॲज युजल नॅव्हिगेटर आहे। आपल्याला आता कुठे माहिती आहे का, खूप इथे पाली क्रॉस पर्यंत मला लागणार नाही। ते बॉम्बे गोवा लागला ना, त्याच्यानंतर बघू नंतर मग। आणि हां, तर मी पुढे बसलोय कारण मी नॅव्हिगेटर आहे ॲज युजल आणि म्युझिक वगैरे कंट्रोल करायचं काम माझ्याकडे असतं मोस्टली। आणि ओमकार आपला नकली ब्लॉगर, ज्याचा चॅनल आहे तो चिल असतो आणि तो नेहमी काहीतरी फन कंटेंट शोधत असतो। दरवेळेस काहीतरी कोणती सिनेरी मिस नाही झाली पाहिजे वगैरे। आणि जसं तो आता सांगितलं असेल की रस्त्यात जर काय चांगलं भेटलं आम्हाला, तिकडे आम्ही थांबू, फोटोशूट करू, व्हिडिओ करू, आपण नाश्ता कॉन्टेंट करायचं। कर्जतला करूया। अरे भाई कर्जतला तर आता 1 तासामध्ये पोहोचू, 7:30लाच पोहोचू। त्यानंतर मग 3 पुढे करू जरा। हा, खोपोलीच्या पुढे करू, म्हणजे कसं जरा हा तिथे करू। ओके। सो आणि हा अद्वैत जो ऍक्च्युली आमच्यातला सगळ्यात असा स्केरी पर्सन आहे। त्याला प्रत्येक गोष्टीची खूप काळजी असते। तो जास्त पुढे पण बसत नाही, त्याला स्पीडनी घाबरतो तो, आणि स्पीड पण सांगत नाही, ए बाबा कमी करा। हा, असं त्याचं असतं। सो तो जास्त पुढे बसत नाही म्हणून, आणि तो मागेच असतो। आणि आमचा तो फ्लफी बॅग आहे, सो झोप आली की आम्ही मागे जातो, त्याला टेकून जाऊ। अजून थोडीशी इन्फॉर्मेशन केतनकडून द्यायची राहिलेली आहे, सो घ्या। सो आता मी मॅपच बघवतो आणि टोटल 4 hours दाखवत आहे। आणि आपला अजून सांगितलं नाही मी तुम्हाला। येस, आणि टोटल किलोमीटर्स आहे आपले 176 किलोमीटर्स दाखवत आहे। आणि ट्रॅफिक वगैरे पकडून मला तरी असं वाटतं की आम्हाला सिनेरी वगैरे एन्जॉय करत जाऊ तर 5 तास तरी जातील, किंवा 11:30-12लाच पोहोचू असं मला तरी वाटतं। हा, किती काही केलं ना आपण नाश्ता पाणी करता। सो मधले तर सीन्स तुम्हाला दिसतीलच, बट परत आपण ब्लॉग आणि बोलणं परत सुरू करू जेव्हा आपण फर्स्ट नाश्त्यासाठी थांबू। येस। सो आता आपण आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी। काय ऑर्डर केले? मी साधा डोसा। मी वडा सांबार, बटाटा वडा सांबार, मसाला डोसा। मी मला काय सांगितलं रे? साधा डोसा सांगितलं ना? साधा डोसा सांगितले। तो लवकरच आम्ही किती वेळ झाला? आपल्याला तासभर झाला ड्राईव्ह करून, जास्त तासभर ड्राईव्ह झाले आणि फक्त 2 hours 40 एक्सिलेंट ड्रायव्हिंग। सो कंटाळा आलाय। आपण याचा पण चॅनल आहे, YouTube चॅनल आहे, आपण ब्लॉग करतो, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। आधीच मॉनिटाईज झाले। असं वाटतं विमल हा
बोलून त्याला व्हिडिओ दाखवतो मला. छान झालंय म्हणजे पाऊस आमच्याकडे आलाय. मी ट्रॅफिक खूप होती, गरम होत होतं, पण पाऊस आलाय तर आता बरं वाटतंय. पण अजून ट्रॅफिक मध्ये बघू आम्ही जिकडे चाललोय तिकडे आहे की नाही. अजून आम्हाला 1 तास लागेल. तिकडे पोहोचल्यावर आम्ही लोकेशन सांगू. बाय द वे फर्स्ट व्हिडिओ युट्यूब वरती लाईव्ह गेलेला आहे. प्लीज एक्सपेक्टेशन आहे की 100K. अरे बाप रे, एवढे व्ह्यूज कसे काय आले? 24 तासात 10 व्ह्यूज मिळाले तरच दुसरा व्हिडिओ. प्लीज एटलीस्ट 10 तो घर पे है यार लोग. अगर उतने भी लाभ है तो वही खत्म फिर. लोकेशनला जस्ट एंट्री करतोय आणि अशी काय आमची लोकेशन असेल. 5 hours ऑफ जर्नी. लोकेशन तर भारीच निवडले केतनने. ओ भाई साहब, जबरदस्त रे, जबरदस्त. आराम. सो दिस इज आवर लोकेशन. भाई लोकेशन तर बाप आहे. वारी चालले तिकडे, जबरदस्त लोकेशन आहे. आणि आम्ही आता आम्ही आलो आहोत श्रीवर्धनला. श्रीवर्धन कोकणात एक जागा आहे आणि तुम्ही जर लिंक ठेवेन तुम्हाला. जर प्रॉपर लोकेशन तुम्हाला जर यायचं झालं तुम्ही इकडे हे करू शकता. आणि भाई बाप घर घेतलंय प्रॉपर, 1 नंबर मजा येणार आहे. सो हरिहरेश्वरला जाऊ, थोडंसं दर्शन करू आणि इथूनच जवळ श्रीवर्धनचा बीच आहे. तर फर्स्ट डे आमचा हाच प्लॅन असेल की इकडे येणं, चिल करणं, हरिहरेश्वर बघणं आणि नंतर बीच लाईफ एन्जॉय करणं. येस स्टार्ट. चल डायरेक्ट चल. भाई काय क्लास आहे रे. हा ना. भाई आपला भाई फुल डायनिंग टेबल वगैरे पण आहे. हा काही क्लासरूम आहे म्हणजे एकदम. आम्ही कधीच चुकत नाही. गोव्यामध्ये पण चांगली झाली होती रे आपली. गोवाची चॉईस पण भारी होती, ही पण चॉईस भारी आहे. बहुत ओपी आहे, थंड घर एकदम आणि फुल प्रॉपर फील देतोय ना. ही मागे देण्याचा रस्ता बाप. हे थोडेफार इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, तुम्ही पॉज करून वाचू शकता सूचना. आणि लिंक मी ठेवेन डिस्क्रिप्शन. तुम्हाला जर कधी यायचं झालं तर तुम्ही बुकिंग करू शकता. सो आता मी फ्रेशनअप झालेलो आहेत. हे लोक फोटो काढतील. आपला जेवायचा काय प्लॅन आहे आता? जेवायचा प्लॅन आहे. इथे एक रेस्टॉरंट बघितलंय, नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे तिथे. सी फूड काय तर मी व्हेज आहे, बाकी सगळे सी फूड रेस्टॉरंट आहे. आम्ही थाली खाऊ आता. आणि आता इथून आमचा प्लॅन असेल की पहिले हरिहरेश्वरला जायचं, जेवून हरिहरेश्वरला जायचं आणि नंतर तसं पण लेट. आजचा डे फायनली फक्त हरिहरेश्वर नंतर थोडेफार बीचेस वगैरे. बीच मी सगळे चेक इन केलंय, फ्रेश झालोय, तुम्हाला घरी दाखवलंय. तर आता आम्ही जात आहोत जेवायला. खूप भूक लागली आहे आणि तसं आम्ही मध्ये चमनचारा खूप खाल्लं येतं आता. तरी आता जेवायचा टाइम झालाय सो आम्ही खातोय. सो बेसिकली आम्ही काय करतोय की बेस्ट सी फूड नियर अस असं टाकलंय आणि जो पहिला येतोय तिकडे आम्ही जातोय आणि एक्सप्लोर करतो कसं जेवण आहे काय आहे. आणि नकली ब्लॉगर म्हणजेच ओमकार गेट लॉक करून आता गाडीत बसतोय आणि गाडी लॉक आहे. आला नकली ब्लॉगर. सो मी आता हँड ओव्हर करतो. बेसिकली जसं आम्ही सर्च केलं, आम्हाला जो फर्स्ट सजेशन आला तवसाळकर हॉटेल म्हणून ऑथेंटिक सी फूड्स होतं. सो आम्ही लगेच तिकडे गेलो आणि वाईब पण खूप चांगली होती. मागे जर तुम्ही बघत असाल तर मेन्यू पण दिला होता. खूप सारे पर्यटक तिकडे होते अवेलेबल. सो आम्हाला जास्त काही वेळ लागला नाही. थाळी व्हेज आणि नॉनव्हेज खाऊन तिथून निघालो. आता आमचं हरिहरेश्वर मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं सिनिक व्ह्यूज बघण्यासाठी जो सनसेट पॉईंट आहे तिकडे चाललो आहे.
केतन आणि अद्वैत पुढे गेलेत. मी आणि ओमकार आता चाललोय. इंस्टाग्रामची रील बघितली. इंस्टाग्रामवर एकदम जागा आहे ती. सनसेट पण खूप छान आहे, पण आता ॲक्च्युली 4 वाजलेत, 4:30 झालेत. अजून 2 आणि सनसेट उन्हाळा असल्यामुळे थोडा लेट आहे. 6:37 पर्यंत होईल. सो आता आम्ही बघू इकडे सनसेट बघायचा की परत श्रीवर्धनला जाऊन बघायचा. कारण की आमच्याकडे वेळ आहे. आम्ही वेळ आहे, वेळ भरपूर आहे, पण तो वेस्ट नाही करायचा आहे. एवढ्या वेळ 2-3 तास इकडे काय करणार ना. तसं आज फर्स्ट डे थकलो होतो आम्ही, पण ठीक आहे. तरी एक दर्शन झालंय. जास्त गर्दी नव्हती, छान होती, छान झालं एकदम. हे बघा इकडे एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि अद्वैत सावली शोधायला आलेले. ही त्यांची सावली आहे. मस्त आराम केलेला. मेहनत खूप आहे, पण मजा पण आहे आणि वर्थ आहे. सनसेटला खूप वेळ आहे. हा, सावली आली की एकदम बरं वाटतं आम्हाला. अरे येताना कसला पाऊस होता बघ ना, किती फटाफट वेदर चेंज झालं. काहीच रेनी सीझन सारखा पाऊस होता मगाशी आणि आता काहीच नाही. पावसाळ्यामध्ये इकडे या तुम्ही. पावसाळ्यात मला वाटतं भाई जबरदस्त जेव्हा ग्रीनरी येईल. आजच पाऊस पडला असता की बरं वाटलं असतं. ॲटलिस्ट ओव्हरकास्ट कंडिशन्स तरी पाहिजे होते. हे एकदमच प्रकोप आहे, उन्हाचा प्रकोप. हां म्हणजे थोडा पाऊस, थोडा ॲटलिस्ट थंड असेल ना वातावरण. तर तो हा स्पॉट आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आहे एकदम. जर पावसाळ्यात कदाचित उद्या थोडीशी गर्दी असू शकते. आणि आता खाली जाऊ. खाली काय सीन्स आहेत ते बघू, थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि सिनेमॅटिक्स काढू. तुम्ही बघितलंच असेल वरतून व्ह्यू. आता मी आणि ओमकार थोडा अजून खाली जातोय. खालचा व्ह्यू बेस्ट. गाईस, दिस व्ह्यू इज टू डाय फॉर. आम्ही एकदम आता लास्ट एकदम टच पॉईंटवर आलेलो आहे. सेफ आहे हा पॉईंट, थोडा रिस्की नाही आहे, पण ठीक आहे. जास्त जवळ पण समुद्र किनारा. फायनली आम्ही आलो आहोत बीचवरती, जे लागून आहे हरेश्वरच्या टेम्पलला. स्पाट मागे दिसत असेल तर हरेश्वर टेम्पल आहे. आणि बीच तर एक नंबर आहे. कमाल बीच आहे, कमाल. आणि पुढे बघा ॲक्च्युली कोणीच नाही. असं वाटतं की नो मॅन्स बीच आहे. थोडीशी पब्लिक आहे कारण की फ्रायडे आहे. उद्या कदाचित इकडे पब्लिक वाढेल, पण एक नंबर बीच आहे. जबरदस्त मजा येते आणि वर्थ आहे. तुम्ही ट्राय करा, प्लॅन करा की तुम्ही इकडे कोकणमध्ये पावसाळ्यात येईल, कारण की पावसाळ्यात जास्त मजा वाटते. आणि तुम्ही सीन बघा हा किती भारी. चप्पल वगैरे लक्ष ना देऊ, पण खतरनाक आहे. इकडे ॲक्च्युली स्पोर्टिंग पण केली जाते आणि सीन्स तर कमाल आहेत, कमाल. सो आम्ही आलो आहोत हरिहरेश्वर बीच करून आणि सनसेट एक नंबर होता. तिकडे मॅगी पण केली, चहा पण केलं. आता वाजलेत 10 वाजलेत. सो नेक्स्ट डेचा तुमचा दुसरा असेल. हा दिवस आम्ही संपवतोय. लगेच जाऊ आणि फुल एकदम थकलोय ॲक्च्युली. सो ब्लॉग एंड करतोय. सो आता खूप थकलोय. फ्रेश होणार, जेवणार आणि झोपणार आहोत. हां ठीक आहे. आणि जर तुम्हाला पहिलावाला ब्लॉग आवडला असेल, जो मी अगोदर टाकला, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट डेचा जो आज येतो, उद्या येईल, तो पण बेल आयकन दाबा, कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि वी डोंट मेक ब्लॉग्स, वी मेक मेमरीज. बाय बाय.